नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या आणि परवा 2 पेपर आहेत टी-वाय-बी मार्केटिंग ग्रुपचे. बँकिंग ग्रुपचे आपण ऑलरेडी लेक्चर अपलोड केलेलं आहे. तर मार्केटिंग ग्रुपचं आपल्याला अपलोड करायचं आहे. यामध्ये आपण एम-जी-एम 308 आणि एम-जी-एम 309 या दोन्हीही विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन्स बघणार आहे. आणि मित्रांनो, ज्यांना कोणाला पूर्ण आय-एम-पी क्वेश्चनचे पी-डी-एफ वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं ॲप डाउनलोड करू शकता. ह्या ॲपवर तुम्हाला मी दोन्ही पी-डी-एफ, तिन्ही पी-डी-एफ, चारही पी-डी-एफ दिलेले आहेत आय-एम-पी क्वेश्चनच्या. त्याचे तुम्हाला हेल्प होईल आणि तेच प्रश्न पेपरमध्ये येतील. तर ₹50 कोर्स फी आहे, फक्त शेवटची ऑफर आहे आता. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे, तर ते घेऊ शकता याच्यामध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आपण. पहिले आपण बघा मित्रांनो, एम-जी-एम 308 मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियमसाठी असणार आहे. पहिले 308 घेऊया, जो पेपर उद्या आहे. नंतर घेऊया एम-जी-एम 309, जो परवा आहे. ठीक आहे. तर एम-जी-एम 308 मध्ये बघा मित्रांनो, विपणनाची 5 वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. एक्सप्लेन 5 फीचर्स ऑफ मार्केटिंग. विपणनाचे महत्त्व. एक्सप्लेन एनी 5 पॉइंट्स टू एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. आधुनिक विपणनाच्या महत्त्वाच्या 5 बाबी तुम्हाला लिहायच्या आहेत. कोणत्या आहेत ते सांगायचं आहे. राईट एनी 5 इसेन्शियल फॅक्टर्स ऑफ मॉडर्न मार्केटिंग. विपणन पर्यावरणाचे कोणतेही 5 घटक लिहायचे आहेत. एक्सप्लेन एनी 5 ॲस्पेक्ट्स ऑफ मार्केटिंग एन्व्हायरमेंट. विपणन व्यवस्थापनाचे 5 कार्य लिहायचे आहेत. एक्सप्लेन द 5 फंक्शन्स ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट. विपणन नियोजनाची 5 उद्दिष्टे लिहायची आहेत. एक्सप्लेन 5 ऑब्जेक्टिव्स ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट. विपणन नियोजनाच्या 5 समस्या लिहायच्या आहेत. एक्सप्लेन द 5 प्रॉब्लेम्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट. बाजार विभक्ती करण्याचे 5 उद्देश तुम्हाला लिहायचे आहेत. राईट 5 ॲडव्हान्टेजेस ऑफ मार्केटिंग सेगमेंट. बाजारपेठ व्यक्ती करण्याचे 5 महत्त्व स्पष्ट करायचं आहे. 5 मुद्दे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहेत. डिस्क्राईब द 5 बेस ऑफ मार्केट सेगमेंट. किमतीवर परिणाम करणारे 5 घटक लिहायचे आहेत. डिस्क्राईब एनी 5 फॅक्टर्स ऑफ इन्फ्लुएन्सिंग प्राइस. वाहिनी निवडीवर परिणाम करणारे कोणतेही 5 घटक लिहायचे आहे. एक्सप्लेन एनी 5 फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द चॉईस ऑफ चॅनल. विक्रय वृद्धी विचाराचे 5 कार्य लिहायचे आहेत. एक्सप्लेन एनी 5 फंक्शन्स ऑफ सेल्फ प्रमोशन डिपार्टमेंट. विक्रिया वृत्तीचे 5 प्रकार लिहायचे आहेत. राईट एनी 5 टाइप्स ऑफ मेथड ऑफ सेल्स प्रमोशन. सेवा क्षेत्रातील वाढीचे कोणतेही 5 कारणे लिहायचे आहेत. एक्सप्लेन एनी 5 रिझन्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सर्व्हिस इंडस्ट्री. सेवांची 5 वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. एक्सप्लेन एनी 5 फीचर्स ऑफ सर्व्हिस. सेवा विपणन का केले जाते. व्हॉट इज नीड ऑफ मार्केटिंग ऑफ सर्व्हिस. कोणत्याही प्रमुख 5 सेवांची तुम्हाला सूची लिहायची आहे. गिव्ह द लिस्ट ऑफ 5 इम्पॉर्टंट सर्व्हिसेस. विपणन माहिती व्यवस्थेतील घटकांची तुम्हाला माहिती द्यायची आहे. डिस्क्राईब द कंपोनंट्स ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. मित्रांनो, अशा प्रकारचे हे काही प्रश्न आहेत एम-जी-एम 308 साठी टी-वाय-बी-कॉम मराठी इंग्लिश मीडियम. तर ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चनची पी-डी-एफ घ्यायची असेल, दोन्ही पी-डी-एफ घ्यायचे असेल, तर त्यांनी खाली दिलेल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लिंकवर क्लिक करून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हे आपलं ॲप्लिकेशन आहे ए टू टॉक परीक्षेत अभ्यास. तुम्हाला हे प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध आहे. तुम्ही त्यावरून देखील हे घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आता हा झाला आपला याच्यामध्ये एम-जी-एम 308. आता समोर जो आहे एम-जी-एम 309, त्याचे आपल्याला आय-एम-पी बघायचे आहेत. त्यावर आपण बघणार आहे. तर एम-जी-एम 309 हा देखील मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील असणार आहे. यामध्ये देखील आपल्याला आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. जाहिरातीचे बाह्य रचना तुम्हाला लिहायची आहेत. एक्सप्लेन द एक्सटर्नल लेआउट ऑफ ॲन ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात अंदाजपत्रक तयार करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या जातात. एक्सप्लेन द विच फॅक्टर्स हॅव टू बी कन्सिडर व्हाईल डिसाइडिंग ॲन ॲडव्हर्टायझिंग बजेट. जाहिरात व्यवस्थापकासाठी आवश्यक गुण कोणते असतात ते तुम्हाला सांगायचे आहेत. एक्सप्लेन द इसेन्शियल क्वालिटीज दॅन ॲन ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर शुड बी पासेस. विक्रीय पूर्वानुमानाच्या तुम्हाला मर्यादा कोणत्या आहेत ते लिहायचं आहे. राईट द लिमिटेशन्स ऑफ फोरकास्टिंग. विक्री कलेचे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून फायदे कोणते ते तुम्हाला लिहायचं आहे. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस फ्रॉम द पॉइंट्स ऑफ व्ह्यू ऑफ कन्झ्युमर ऑफ सेल्समॅनशिप. विक्रेत्यांची भरती म्हणजे काय. व्हॉट इज रिक्वायरमेंट ऑफ सेल्समॅन. स्टेट द इंटरनल सोर्सेस ऑफ सेल्समॅन. विक्री प्रक्रियेत ग्राहकांच्या समाधानाची विक्रेत्यांची भूमिका स्पष्ट करायची आहे. एक्सप्लेन द रोल ऑफ सेल्समॅन इन सेल्स प्रोसेस ऑफ कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन. संख्यात्मक खरेदी प्रक्रियेत प्रभाव करणारे घटक कुठले कुठले आहेत ते घटक तुम्हाला याच्यामध्ये सांगायचे आहेत. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्ट इन ऑर्गनायझेशन बाईंग प्रोसेस. विपणन अंकीक्षण म्हणजे काय. व्हॉट डू यू मीन बाय मार्केटिंग ऑडिट. एक्सप्लेन द फीचर ऑफ मार्केटिंग ऑडिट. विक्रेत्यांना अभिप्रेत करण्याच्या विविध आर्थिकतेवर प्रेरणा कुठल्या कुठल्या आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. एक्सप्लेन द व्हेरियस नॉन फायनान्शियल मोटिवेशन मेथड ऑफ सेल्समॅन. विक्रेत पूर्वानुमान कार्यपद्धत तुम्हाला सांगायचे आहेत. राईट द प्रोसिजर ऑफ फोरकास्टिंग. ग्राहक वर्तनाला प्रभावित करणारे घटक तुम्हाला लिहायचे आहेत. डिस्क्राईब इन द डिटेल्स फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन कस्टमर बिहेवियर.
जाहिरात व प्रसिद्धी यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. डिस्टिंग्विश बिटवीन ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. चलचित्राचे 2 गुण तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. एक्सप्लेन द मेरिट अँड डिमेरिट ऑफ फिल्म. जाहिरातीचे तोटे तुम्हाला सांगायचे आहेत. डिसएडव्हांटेजेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. संस्थेचे निगडीत सूक्ष्म विपणन पर्यावरण अंकेक्षणातील तुम्हाला महत्त्वाचे घटक सांगायचे आहेत. एक्सप्लेन द इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ अ मायक्रो मार्केटिंग एन्व्हायरमेंट ऑडिट. ग्राहक तक्रार निरसन पद्धत. डिस्क्राईब द मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ कन्झ्युमर ग्रीव्हन्सेस. संस्थात्मक खरेदी पद्धतीचे तुम्हाला प्रारूप लिहायचे आहेत. डिस्क्राईब द मॉडेल ऑफ अन ऑर्गनायझिंग बाईंग प्रोसेस. व्यापाऱ्यांसाठी विक्री वृद्धीच्या पद्धती. एक्सप्लेन द मेथड ऑफ सेल्स प्रमोशन फॉर डीलर. जाहिरात म्हणजे काय तुम्हाला त्याचे जाहिरातीचे स्वरूप सांगायचे आहेत. व्हॉट इज ॲडव्हर्टायझिंग, एक्सप्लेन द नेचर ऑफ ॲडव्हर्टायझिंग. ठीक आहे. तर मित्रांनो ही एक अर्धी PDF आहे. अजून एक पूर्ण PDF आहे. तर ज्यांना कोणाला ह्या विषयाची IMP पाहिजे असेल तर त्यांनी जे आहे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. फक्त ₹50 ला कोर्स आहे. शेवटची ऑफर आहे आता. तर ज्यांना कोणाला घ्यायचे आहे तुम्ही दोन्ही विषयाचे IMP PDF नोट्स वगैरे तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला ते ॲप्लिकेशन सर्वांनी डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला मी सर्व विषयांचे IMP क्वेश्चन्स नोट्स वगैरे त्या दिलेले आहेत. तुम्ही ते घेऊ शकता. आणि अजून मित्रांनो बघा तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे. आपलं जे YouTube चॅनल आहे सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं का नाही मला माहिती नाही. यामध्ये बघा तुम्हाला रोज संध्याकाळी आपलं लाईव्ह लेक्चर होतं. त्या लाईव्ह लेक्चरमध्ये मी तुम्हाला उद्याच्या जे पेपर आहेत त्याचे तुम्हाला मी IMP वगैरे सांगत असतो. काही महत्त्वाचे अपडेट वगैरे तुम्हाला देत असतो. आणि तुमच्यासोबत आपण गप्पा वगैरे काही प्रश्न उत्तर आपण त्याच्यामध्ये घेत असतो. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील याच्यामध्ये रोज संध्याकाळी आपलं लाईव्ह लेक्चर जॉइन करू शकता. रात्री 9 वाजता असतं लाईव्हमध्ये. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता. तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल. नंतर बघा मित्रांनो इथं व्हिडिओज आहे. तर व्हिडिओमध्ये जर तुम्ही मित्रांनो खाली आले तर तुम्हाला बघा याच्यामध्ये एक आहे ABCID आणि दुसरा आहे पेपर कसा लिहायचा ते तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ABCID कसा बनवायचा, काय बनवायचा हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही डिजिलॉकर ॲप्लिकेशनच्या मदतीने डिजिलॉकरवरून तुम्ही जे आहे ABCID बनवू शकता आणि तो ABCID तुम्हाला जो आहे तो जमा करायचा आहे लवकरात लवकर तुमच्या स्टडी सेंटरला. ठीक आहे. बिना ABCIDचं तुमचं डिग्री सर्टिफिकेट येणार नाही. सर्वांनी काळजी घ्या. सर्वांनी हा व्हिडिओ बघा. अशा प्रकारे डिजिलॉकर वरून जे आहे तुमचं ABCID बनवायचा तो याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नंतर आहे व्हॉइस इमेजचा पेपर कसा लिहायचा, चांगले अक्षर कसे काढायचे, मुद्दे कसे मांडायचे, पेपर कशाप्रकारे तपासला जातो. हा तुम्ही बघा आपली एक विद्यार्थिनी आहे तिचा हा फोटोकॉपी आहे. हा फोटोकॉपी तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्हाला दिसेल की कशाप्रकारे अक्षर काढलं, मुद्दे कसे मांडले, मार्क्स कसे मिळाले त्या प्रकारे तुम्ही जे आहे तुम्ही देखील पेपरची तयारी तुम्ही तशी करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो असे आपले व्हिडिओज आणि लाईव्ह लेक्चर असतात. तर सर्वांनी संध्याकाळी जे आहे लाईव्ह लेक्चर जॉइन करत जा. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही त्याची हेल्प होईल आणि हे आपलं ॲप्लिकेशन आहे सर्वांना माहिती असेल. तर सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ₹50 ला कोर्स फी आहे. फक्त शेवटची ऑफर आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ते घेऊ शकता. जे कोणी जॉब करत असेल किंवा कोणाकडे वेळ नसेल अभ्यास करायला तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे ॲप आहे ते हेल्पफुल तुम्हाला तुमच्यासाठी असू शकतं. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.